मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्वकर्म या विषयावर चर्चा केली। या व्हिडिओमध्ये आपण पंचकर्माचा जो वमन हा विधी आहे त्याबद्दल बोलणार आहोत। वमन हा जनरली कफदोषासाठी दिला जाणारा पंचकर्माचा एक प्रकार आहे। यामध्ये आपण पेशंटला स्वस्थ बसून औषधी काढे देऊन ते उलटीद्वारे बाहेर काढले जातात। यामध्ये पेशंटचे जेव्हा वॉमिटिंग किंवा उलटीद्वारे हे औषधीद्वारे बाहेर काढले जातात दोष, त्यानंतर जनरली पेशंटचा अग्नी हा मंदावतो। तर वमनानंतर अग्नी मंद झाल्यानंतर त्याचा डाएट प्लॅन पण आपल्याला तेवढाच व्यवस्थित किंवा अरेंज करणं गरजेचं असतं। जनरली वमन हा विधी करण्यासाठी 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागतो। आता या वमनामध्ये जेव्हा आपण वमन केलं जातं त्यानंतर बऱ्याचदा पेशंटला 1.5 ते 2 किलो वजन घटल्याचे पण पाहायला मिळालेलं आहे। आता वमन हे कुणासाठी करायचं, तर जनरली वमन हे जुनाट सर्दी, ॲलर्जी, खोकला, दमा यासाठी केलं जातं किंवा जे मासिक पाळीचे विकार आहेत त्यासाठी पण वमन केलं जातं। कॅन्सर किंवा स्थौल्य यासाठी पण जनरली वमनची अरेंजमेंट केली जाते। आता वमन हा जो विधी आहे तो आपण सिम्पटमनुसार केव्हाही करू शकतो वर्षभरामध्ये। पण एखाद्या स्वस्थ व्यक्तीला जर वमन करायचं असेल तर ते वसंत ऋतूमध्ये म्हणजे शिशिर आणि वसंत हे जे 2 ऋतू आहे यामध्ये केलं जातं। आता हे 2 ऋतू म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च ह्या 2 ऋतूमध्ये जर आपण वमन केलं तर त्याचे स्वस्थ व्यक्तीला फायदे असे होतात की शरीरामधली पण उष्णता नॅचरली वाढलेली असते, बाकी वातावरणातली उष्णताही वाढलेली असते आणि आपल्या बॉडीतला जो कफ आहे त्याचं विलयन ऑलरेडी बऱ्यापैकी झालेलं असतं। त्यामुळे तो जेव्हा आपण वमन हा विधी करतो तर तो बाहेर निघण्यासाठी जास्त सोपा जातो। म्हणून वमन हे वासंतिक वमन किंवा वसंत ऋतूमध्ये केलेलं बेटर असतं।